नमस्कार. मी प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे. टीजे का कट्टा या पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण एका वेगळ्या आणि अत्यंत धडाडीच्या व्यक्तिमत्वाला इथे आज बोलवलेलं आहे. डॉक्टर संजीव सोनवणे. सर नमस्कार. पहिल्यांदा नमस्कार. नमस्कार. डॉक्टर संजीव सोनवणे म्हणजे ग्रामीण भागातून शहरामध्ये येऊन स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपर्यंत धडाडी घेणारं व्यक्तिमत्व. डॉक्टर संजीव सोनवणे म्हणजे हाती घ्याल ते तडीस न्याल या उक्तीप्रमाणे वागणारं व्यक्तिमत्व. डॉक्टर संजीव सोनवणे म्हणजे प्रचंड दबाबा, जसा एखादा धबधबा प्रमाताप्रमाणे कोसळतो तसं प्रचंड काम करणारं व्यक्तिमत्व. स्वतः अत्यंत बिझी राहून इतरांना बिझी करणं असं त्यांचं काम असतं. अर्थात ही सगळी ओळख मी करून देण्यापेक्षा त्यांच्या व्यक्तिमत्वातनं आपण ओळख करूयात. सर पुन्हा एकदा नमस्कार आपल्याला. नमस्कार. नमस्कार चाकणे सर. सर कॉलेज का कट्टा हा जो आमचं पॉडकास्ट आहे हे महाराष्ट्रभर नवे आता भारतामध्ये अनेक ठिकाणी जात आहे. यामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आणि तुम्हाला विनंती करतो की तुम्ही पिंपळगाव पासून टाकळीपासून नगरसारख्या म्हणजे अहिल्यानगर आत्ताचं पूर्वीचं अहमदनगर त्या एकदम टाकळीसारख्या खेड्यातून पुण्यात येऊन तुमचं अस्तित्व निर्माण करून आत्ता कुलगुरू झालेला आहात. हा सगळा तुमचा प्रवास तुम्ही कसा बघता त्याच्याकडे? असं आहे की माझं जे कुटुंब आहे ते शेतकरी कुटुंब आहे. दूध, फळं, फुलं आणि शेतीतील उत्पादनं करणं हे आमच्या कुटुंबाचं खरं तर हे आहे. पण आमच्या वडिलांच्या दृष्टीमुळे आम्ही शिकलो आणि पुढे चालून एक शहाणे म्हणून गुरुजी मला होते. माझा त्यांच्या त्या लहानपणीचा प्रभाव माझ्यावर होता. मी शाळेत जाताना रडायचो अगदी पहिली दुसरीला असताना आणि मग त्यांनी मला जवळ घेतलं आणि त्यांनी विचारलं की तू का रडतोस, तुला काय आवडतं? तर मी त्यांना सांगितलं की मला गाय आवडते. मग त्यांनी काय केलं, ते आमच्या वर्गातल्या फळ्यावर कोपऱ्यामध्ये एक गाईचं चित्र काढलं आणि सांगितलं हे बघ ही तुझी गाई आहे, इथं बसून तिचं लक्ष द्यायचं. आणि मी वर्गात बसायला लागलो. शिक्षकाचं काय महत्त्व आहे आणि कशा प्रकारे शिकणाराला आपल्या शिकण्याकडे कसं खेचून आणायचं याचं ते एक उदाहरण होतं. आणि मग आपणही अशाच प्रकारे शिक्षक होऊन अशा विद्यार्थ्यांना त्यांचं जीवन घडवण्यामध्ये, त्यांचं शिक्षणामध्ये रुची निर्माण करण्यामध्ये आपण काय करू शकतो, अशा प्रकारच्या एका दृष्टीने खरं तर मी शिक्षक व्हायचं ठरवलं. वा, खूपच छान. पण तुमचा हा शिक्षण क्षेत्रातला प्रवास, तुम्ही पुण्यामध्ये आलात आणि मग यामागे प्रेरणा कोणाची होती? तुम्ही शहाणे मास्तरांचं उदाहरण दिलं, तसं आणखीन तुमच्या घरामधनं किंवा अशी प्रेरणा काय होती आणि पुण्यात आल्यावर तुम्ही काय काय शिक्षण घेतलं डीन होईपर्यंत? खरं तर माझे जे वडील होते त्यांनी आपण शिकावं आणि ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही असाल त्या क्षेत्रामध्ये नावरूपला यावं असं त्यांना सातत्याने वाटायचं. ते म्हणायचे की आमच्या पिढीला एवढी सगळी सुविधा नव्हत्या, तुम्हाला आहेत आणि आम्ही तुम्हाला जे काय शिकायचे त्याच्यासाठी सातत्याने तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही जा. मी ज्यावेळेला पुण्यामध्ये खरं तर पुण्यात मला चंद्रशेखर आगाशे कॉलेजमध्ये मॅथमॅटिक्स मेथड मास्टर म्हणून जी लेक्चरर म्हणून संधी मिळाली, ती माझ्या जीवनाला खरं तर मला गावातून पुण्यात आणण्यासाठी एक महत्त्वाचं कारण ठरलं. आणि तिथून पुढे पुण्यात आल्यानंतर माझं जीवनच बदललं. मी एका सुट्टीला घरी गेलो होतो आणि मला वडिलांनी विचारलं की तू आला कशाला, तुला तिथं वाचायला नाही का? पुण्यामध्ये शनिवार रविवारी कुठे काय मध्ये अनेक मोठमोठ्या लोकांची व्याख्यानं असतात, ती का ऐकत नाहीत? तीच तुझी शेती आहे, आता या शेतीमध्ये तू येऊन काय करणार आहेस? आणि मग तिथून पुढे मी खरं तर ते एक वेगळ्या दृष्टिकोनानं मी ग्रंथालयातली जवळजवळ त्यावेळेला 2000 पुस्तकं होती, माझ्या विषयाची सगळी वाचून काढली आणि इतर 2000 पुस्तकं मी ती सगळी चाळली. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याने मला विचारलं की सर याच्यावरचं पुस्तक कोणतं, तर मी त्याला खाण्यासहित, त्याच्या रंगासहित, कव्हरसहित सगळं सांगायचो, लेखकाच्या नावासह. आणि ती खरं तर एक अशा प्रकारची एक मला कलाटणी देणारी दृष्टी ठरली. आणि तिथून पुढे मी मोठमोठ्या लोकांची इथे जी व्याख्यानं व्हायची ती ऐकायचो आणि आपल्या व्यक्तिमत्वामध्ये तेव्हापासून मी अनेक सुधारणा केल्या, बोलण्यामध्ये सुधारणा केल्या, भाषेवरच्या प्रभुत्वात केल्या, विषयाच्या ज्ञानात केल्या, इतर लोक कसे वागतात
त्याप्रमाणे आपल्याला मोठ्या लोकांचे चरित्र वाचायला सुरुवात केली मी. मग ते नेल्सन मंडेला असतील, त्यावेळेला वालचंद हिराचंद असतील, यशवंतराव चव्हाण असतील, महात्मा गांधी असतील, अशा अनेक लोकांची, मोठ्या लोकांची मी चरित्र वाचायला सुरुवात केली आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्वाचा आपण मागोवा घ्यायला सुरुवात करून आपल्यामध्ये काय करता येईल याचा विचार करून खरं तर विचाराची एक बैठक तयार केली. वा. चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयात आपण किती वर्ष होतात? मी तिथे 18 वर्ष होतो. पण त्या साधारण मी 1 ऑगस्ट 87ला मी तिथे रुजू झालो आणि 2001 सप्टेंबरमध्ये मी शिक्षणशास्त्र विद्याशाखेचा अधिष्ठाता म्हणून पुणे विद्यापीठामध्ये अधिकार मंडळावर माझी निवडून आलात खरं तुम्ही. एंट्री निवडून आलो हम्म. आणि पुणे विद्यापीठाच्या कारभारामध्ये माझी एंट्री झाली. त्याच वेळेला मी व्यवस्थापन परिषदेचा सदस्य झालो, अकॅडमिक आणि सिनेटचा मेंबर झालो आणि माझ्या जीवनाला विद्यापीठीय शिक्षणामध्ये संशोधन, अध्यापन आणि विद्यापीठ प्रशासन अशा प्रकारचं एक नवदालन मला तिथे खुलं झालं. वा, खूपच छान. आणि मग विद्यापीठात तुम्ही कधी आलात? म्हणजे विद्यापीठात तुम्ही या त्याच कार्यकारी काळामध्ये- मंडळावर काम करतच होता, हो हो पण मग विद्यापीठात तुमची एंट्री कशी झाली? हो, मी विद्यापीठाची प्रोफेसर ऑफ एज्युकेशनची जाहिरात आली होती. साधारण ती आली होती 2004ला. मी त्याला इलिजिबल असल्यामुळे, पात्र असल्यामुळे मी त्याला अर्ज केला आणि मी नोव्हेंबर 2005ला मी तिथे माझी प्रोफेसर म्हणून निवड झाली आणि त्याचवेळी मी तिथे शिक्षणशास्त्र विभागाचा प्रोफेसर आणि विभाग प्रमुख म्हणून रुजू झालो. वा. आणि मग विद्यापीठामध्ये तुम्ही विभाग प्रमुख झालात. पुढे तुम्ही आणखीन वेगवेगळ्या पदांवर गेलात. तर मग तिथे विद्यापीठात असं भरीव असं ठोस असं काय काय काम केलं? अनेक गोष्टी विद्यापीठामध्ये मी संशोधनाच्या क्षेत्रामध्ये केल्या. विद्यापीठाचं सार्वजनिक हित जपण्यासाठी विद्यापीठाचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यामध्येही मोठा हिरिरीने भाग घेतला. व्यवस्थापन परिषदेची 2011 साली पुन्हा संधी मिळाल्यामुळे आत्ताचा जो सोशल सायन्स कॉम्प्लेक्स जो आपला आयुका रोडला झालेला आहे, इरावती तो कर्वे नावाने इरावती जो कर्वे केलाय. नावाने आहे, हो. तो सगळा कॉम्प्लेक्सचं मास्टर माइंड मी नॉर्वेमध्ये, साऊथ ईस्ट नॉर्वे विद्यापीठामध्ये जायचो माझ्या संशोधन कार्याला. तिथलं ते मॉडेल मी इथे घेऊन आलो आणि त्यावेळेला ते प्रस्थापित इथे करण्याचा प्रयत्न केला. ते आता चांगल्या सुस्थितीमध्ये व त्याची उभारणी झाली असून अनेक विद्यार्थी तिथे चांगल्या प्रकारे, अनेक विभाग तिथे सुरू झालेले आहेत. ही एक फार मोठी आनंदाची बाब आहे. विद्यापीठामध्ये ऑनस्क्रीन इव्हॅल्युएशन मी पहिल्यांदा सुरू केलं. शिक्षणशास्त्र विभागामध्ये मी जेव्हा रुजू झालो तेव्हा फक्त MPhil चालायचं. तिथे MAd कोर्स सुरू केला, MA एज्युकेशन सुरू केला. इनोव्हेटिव्ह प्रोग्रामच्या अंतर्गत आत्ता जो नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ITEP म्हणून आला आहे, इंटिग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्राम, तो मी 10 वर्षापूर्वीच इनोव्हेटिव्ह प्रोग्राम म्हणून तिथे आपण 4 वर्षाचा BSc BEd प्रोग्राम आणला होता. त्याच्यासाठी 2 कोटीची अनुदानही आपल्याला भारत सरकारने दिलं होतं आणि तो कोर्स प्रस्थापित तिथे झालेला आहे. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी केल्या. विद्यापीठाचा पहिला एका 6 दिवसात मी निकाल लावण्यासाठी MAdचा रिझल्ट 6 दिवसात लावला होता. वा. तो ऑनस्क्रीन टेक्नॉलॉजी वापरून. ती पहिली टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या आवारामध्ये मी त्यावेळेला वापरली होती. त्याचप्रमाणे 2003-04ला महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या माध्यमातून पहिल्यांदा आपण सगळे जे 114 BEd कॉलेजेस होती आणि मी त्यावेळेला अधिष्ठाता आणि विभाग प्रमुख होतो, त्यांच्यामार्फत आपण शेक्यूर्ड ईमेलद्वारे प्रश्नपत्रिका पाठवली होती, जी पूर्वी पाकिटात बंद होऊन प्रिंटपणे कॉपी जायची, ती तिथे ईमेलद्वारे जायची अर्धा तास अगोदर. मग ती डाउनलोड व्हायची आणि त्या 114 कॉलेजेसमध्ये डाउनलोड झालेली इथे विद्यापीठाच्या आवारामध्ये कळायचं, त्या विभागामध्ये, परीक्षा विभागामध्ये. आणि ती डाउनलोड केल्यानंतर त्याच्या जितक्या त्या सेंटरला विद्यार्थी असेल त्याची प्रिंटआउट काढून मग तिथे ती प्रश्नपत्रिका दिली जायची. त्यामुळे वहनामध्ये प्रश्नपत्रिका फुटीचा, लॉक रूममध्ये ठेवायचा, त्याच्यामध्ये ती प्रश्नपत्रिकेच्या सुरक्षेचे हे सगळे प्रश्न त्यावेळच्या पहिल्या प्रयोगामुळे संपुष्टात आले. वा, क्या बात आहे. आणि आज ती प्रस्थापित झालेलं तंत्रज्ञान आहे. वा. तुम्ही इकडे प्रशासक म्हणून तर काम करतच होतात, पण तुम्ही संचालक क्रीडा म्हणजे फिजिकल एज्युकेशनचं सुद्धा काम पाहिलं. त्याविषयी थोडंसं.
2001च्या साधारणपणे सप्टेंबरमध्ये माझ्याकडे तो त्यावेळचे कुलगुरू प्रोफेसर अशोक कोळसकर यांनी मला क्रीडा संचालक म्हणून जबाबदारी दिली. आणि त्यानंतर मग आम्ही विद्यापीठामध्ये क्रीडा संकुल उभं करण्याचा मास्टर प्लॅन करायचा प्रयत्न केला. आणि त्यावेळेला तो मास्टर प्लॅन अगदीच जुजबी स्वरूपाचा होता. परंतु मला आनंद आहे की त्यानंतरचा आत्ता चाकणे सर, राजेश पांडे सर ज्यावेळेला व्यवस्थापन परिषदेचे सदस्य होते आणि करमळकर सर कुलगुरू होते, त्या काळामध्ये तो बराच प्रकल्प पूर्ण झाला आणि आज तो भारतातल्या एका नावाजलेल्या विद्यापीठामध्ये एक नावाजलेला क्रीडा प्रकल्प म्हणून तो आज प्रस्थापित झालेला आहे. तर ती सुरुवात त्यावेळेला मला करायला मिळाली, हा एक आनंदाचा भाग आहे. मी ज्याला खाशाबा जाधव असं आपण नाव खाशाबा दिलेलं. जाधव सेंटर हे नाव दिलेलं आहे. हो. दुसरी गोष्ट अशी की ते विद्यापीठामध्ये त्यावेळेला मी 6 वेगवेगळ्या खेळाच्या आंतरविद्यापीठ स्पर्धा आयोजित केल्या. बरं. आणि ते खरं तर हेतू हा होता की आपण जर स्पर्धा आयोजित केल्या तर पाहणारे महाविद्यालयातले तरुण विद्यार्थी येतील आणि त्यांना खेळाकडे आकर्षण वाढेल, हा खरा त्यातला हेतू होता. त्यावेळेलाही त्या आयोजित केल्या. आणि क्रीडा विभागाचं संपूर्ण कामकाज हे त्यावेळी सॉफ्टवेअर बेस करायचा प्रयत्न केला आणि ते काम पुढे 2006ला पूर्ण केलं. मला वाटतं क्रीडा शिक्षकांची प्रशिक्षण हा पण तुमच्या काळात एक सुरू झालेला पायंडा हो, होता. हो, हो. नव्यानं ज्या वेळेला वर्ष सुरू होतं किंवा क्रीडाच्या स्पर्धांचा मोसम चालू होतो, त्यावेळेला प्रत्येक वेळेला त्या क्रीडा प्रकारामध्ये त्यांची जे प्रत्येकाचे असोसिएशन्स असतात ते वेगवेगळे खेळाच्या नियमामध्ये बदल करतात. तर ते बदल आपल्या सगळ्या क्रीडा संचालकांना माहीत असावेत. स्पर्धा आयोजन करताना किंवा स्पर्धेसाठी खेळाडू तयार करताना त्या नियमात राहून खरं तर त्यांना खेळायचं असतं. तर त्याची कल्पना क्रीडा संचालकांना आली तर ते आपल्या तशा प्रकारचे खेळाडू तयार करतील. तो एक उपक्रम आणि तो आजही चालू आहे. पुणे विद्यापीठाच्या सगळ्या क्रीडा संचालकांची ती संमेलन होतं. 3 दिवस त्याच्यावर वेगवेगळ्या विषयावर त्यांच्या चर्चा होतात आणि वर्षभराचा क्रीडा कार्यक्रम निश्चित केला जातो. वा, खूपच छान. सर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात असं खरं तर एकही पद नाही की ज्या पदावर तुम्ही काम केलं नाही, 1 नंबरचं पद सोडून. पण तुम्ही PVC झाला, म्हणजेच अर्थात प्रकुलगुरू, उपकुलगुरू झाला. तर त्याविषयी थोडंसं सांगा. कुलगुरू झालो त्यावेळेला मी खरं तर तो जो काळ होता तो पोस्ट कोविडचा. आणि कोविडमध्ये सगळ्या परीक्षा ऑनलाईन झाल्या होत्या. होय. आणि ऑनलाईन परीक्षेकडून पुन्हा आपल्या पारंपरिक परीक्षेमध्ये येणं ह्याचे मोठं चॅलेंज त्यावेळेला माझ्या कालावधीमध्ये होतं. आणि ऑनलाईन परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांचं पास होण्याचं प्रमाण थोडं जास्त असल्यामुळे आणि ती सोयीची असल्यामुळे बऱ्याच जणांची मोर्चे निघाले आणि त्यांना सगळ्यांना समजून सांगणं मोठं मुश्किल होतं. परंतु ते सुद्धा काम आपण त्यांना समजून सांगितलं की एक काळ आपल्याला आता पोस्ट कोविडमध्ये पुनर्प्रस्थापित व्हावं लागेल आणि पहिल्यासारख्या परीक्षा आपल्याला घ्याव्या लागतील. आणि त्या सगळ्यांना समजून सांगून पहिल्याच वर्षी ते आव्हान पेलून सगळ्या परीक्षा पूर्वीसारख्या घेण्याची व्यवस्था त्यावेळेला निर्माण झाली. आणि पुन्हा त्या परीक्षा आपल्या पहिल्यासारख्या विद्यापीठाचा जो कोविडमुळे परीक्षेचा जो विस्कळीत झालेलं होतं ते प्रस्थापित करण्यात आलं. आणखी एक महत्त्वाची मला काम त्यावेळेला खूप चांगलं करता आलं. विद्यापीठामध्ये त्यावेळेला 299 कॉलेजेस अशी होते की ज्यांचं नॅकचं ॲक्रेडिटेशन झालेलं नव्हतं. त्यावेळेला डॉक्टर काळकर हे कॉमर्स आणि मॅनेजमेंटचे अधिष्ठाता होते. त्यांच्या साहाय्यानं खरं तर एक सॉफ्टवेअर तयार करून आपण त्या 299 कॉलेजेसचं प्रोफाईल भरून घेऊन त्यांना मार्किंग सिस्टीममध्ये स्कोरिंगमध्ये आणलं. आणि त्या कॉलेजेसला सगळ्या कॉलेजेसचं स्कोरिंग केल्यानंतर त्यांना असा सल्ला दिला की तुम्ही या स्कोरिंगच्या आधारावर तुम्ही नॅक करू शकता. तुम्हाला नॅक केल्यामुळं तुम्हाला ॲक्रेडिटेड होता येणार नाही, ही भीती काढून टाका. आणि त्यामुळे आत्ता सध्या जर विचार केला की ती 299ची जी संख्या आहे ती अगदी 2 अंकावर आलेली, 100च्या खाली ती संख्या आलेली आहे. तर हा जो उपक्रम आहे तो मला असं वाटतं की त्या महाविद्यालयांना नॅक ॲक्रेडिटेशन करण्यासाठी फार मोठी एक प्रेरणादायी ठरला. खूपच छान. वा, कॉलेज का कट्टा या पॉडकास्टमध्ये आपण आत्ता इथे थांबतोय. सर आज आपल्या इथे आले आणि त्यांनी
एकूणच शिक्षण क्षेत्रातला प्रवास आपल्याला सांगितला. सर, मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू हो व्हेरी मच. नमस्कार.